हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 5 कर्म संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 5 श्लोक क्रमांक 16. ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनाः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम्. परंतु ज्यांनी आपल्या ज्ञानाने अज्ञानाचा नाश केलेला आहे त्यांना सूर्यप्रकाशाप्रमाणे ते परमज्ञान ज्ञात होते. कर्ता करविता एकमेवा द्वितीय परमात्माच असतो हे ज्ञान स्वयं ज्ञानानेच जाणून घ्यावे लागते. केवळ अज्ञानाने आपण असे समजत असतो की कर्म आपण करत असतो, त्यामुळे त्या कर्माचे कर्तृत्व आपल्यालाच असते आणि अर्थातच आपण केलेल्या कर्माचे फळ केवळ आपल्यालाच मिळाले पाहिजे. त्याच्या उपभोगाचा केवळ आपल्यालाच हक्क आहे. वास्तवात येथे फक्त त्या परमात्म्याचीच सत्ता आहे. जे काही येथे आहे ते सर्व त्या परमात्म्याचेच आहे. ते त्याच्यातूनच उत्पन्न होत असून शेवटी ते त्याच्यातच विलय पावत असते. आपण येथे काहीही उत्पन्न करत नाही. त्याने अगोदरच निर्माण करून ठेवलेल्या वस्तू आपण शोधतो, त्यांचे मिश्रण करतो आणि त्या जीवनभर वापरतो. परत जाताना ते येथेच ठेवून जावे लागते. मग आपल्या कर्तेपणाचा टेंभा हा निव्वळ करंटेपणा आहे हे उमजते. आपल्यात हा कर्तृत्व भाव मीच्या मिथ्या जाणीवेमुळे होत असतो. ही मीची भ्रामक जाण सोडून तोची सत्य जाण आली की आत्मज्ञान प्राप्त झाले. हे ज्ञान इतर कोणी आपल्याला देऊ शकत नाही. ते आपल्याला उपजतच असते. ते आपल्याला जाणून घ्यावे लागते. याची अनुभूतीच घ्यावी लागते. गुरु केवळ मार्ग दाखवू शकतो, तो शेवटपर्यंत नेऊ शकत नाही. हे सांगण्यासाठी सूर्याची उपमा दिली आहे. सूर्य उगवतो, अंधकार दूर होतो आणि लक्षात घ्यावे की येथे अगोदरच असलेल्या वस्तू आपल्याला दिसू लागतात. सूर्य नवीन वस्तू निर्माण करत नाही. येथे जे काही आहे त्याच्यावर तो प्रकाश पाडतो, तेथील अंधार दूर करतो आणि आपल्याला आपल्याकडे असलेली वस्तू दिसते. तद्वतच आपण आत्मा आहोत हे ज्ञान आपल्याला आहेच. केवळ अज्ञानामुळे ते आत्मज्ञान झाकले गेले आहे. ते आपण ज्ञानाने जाणून घेतले पाहिजे. त्यासाठी मीची मिथ्या जाणीव सोडून अंतस्थ आत्म्याची जाणीव झाली पाहिजे. आपल्या आत्मज्ञानावरील अज्ञानाचे झाकण आपणच दूर करायचे आहे. त्यासाठी आत्मज्ञानाची ज्ञानज्योत प्रज्वलित करायची आहे. ही आत्मज्ञानाची ज्ञानज्योत प्रज्वलित करण्यासाठी आपल्यातील विवेक जागृत करायचा आहे. सूर्याचे दर्शन होण्यासाठी दुसऱ्या सूर्याची आवश्यकता नसते. आपले आत्मज्ञान प्रज्वलित करायला इतर कशाचीही आवश्यकता नसते. जे विवेकाने आपल्याला प्राप्त होते ते विवेकाने आपल्याला प्राप्त होते. आत्मज्ञान हे स्वयं ज्ञान आहे. आत्मा स्वयंभू आहे. तसे नसेल तर मग या विश्वातील वस्तुजगत आणि आत्मा यामध्ये काहीही फरक राहणार नाही. भौतिक वस्तुजगत आणि स्वयंभू आत्मतत्व यामध्ये वस्तू जड असून आत्मा चेतन आहे. हाच तर मूलभूत फरक आहे. आपल्याला त्याचे विस्मरण होते. ही आपली वस्तुजगताची आसक्ती आहे. त्यामुळे आपण भौतिक गोष्टींकडे आकृष्ट होतो आणि स्वयं आत्मतत्वाला वंचित होतो. यासाठी विवेक जागृत करावा आणि स्वची ओळख करून घ्यावी. यासाठी मुद्दाम जिद्दीने चिकाटीने आत्मप्रचिती येईपर्यंत प्रयत्न करावे लागतात.
असा प्रयत्न जो करतो त्याला ते परम आत्मज्ञान होते. हरिओम.